आता आपण बघतोय संभाव्यता पाचव्या धड्यातला प्रश्न. हा प्रश्न विचारलाय सप्टेंबर 21 ला 3 मार्कासाठी. तर प्रश्न काय बघूया. एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर काय दिले त्यांनी, नमुना अवकाश दिलाय S आणि नमुना घटक किती दिलाय S आणि नमुना घटक n ऑफ S लिहा. तर तुम्हाला नमुना अवकाश आणि नमुना घटक लिहायचा आहे. तर घटना A आणि B संच स्वरूपात लिहा. घटना A आणि B कशी लिहायचे आपल्याला, संच स्वरूपात लिहायचे आणि त्यांचे नमुना घटक दिलेल्या अटीनुसार लिहा. तर त्यांनी दोन अट दिल्या, त्या अटीनुसार आपल्याला नमुना घटक लिहायचे. तर घटना A साठी काय अट दिली बघा, नाण्यावर छाप किंवा काटा मिळणे. तर किंवा म्हणजे काय, तर आपल्याला छाप पण चालेल किंवा काटा पण चालेल. आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या, 3 ने भाग जाणारी संख्या ह्याचा अर्थ काय, तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग केला पाहिजे किंवा ती संख्या 3च्या पाड्यामध्ये आली पाहिजे. वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या मिळणे. आता पुढची घटना B बघूया. घटना B साठी काय अट आहे बघा, फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या, 7 पेक्षा मोठी संख्या आपल्याला पाहिजे आहे वरच्या पृष्ठभागावर. आणि नाण्यावर काय पाहिजे आपल्याला, छाप पाहिजे. नाण्यावर पाहिजे छाप आणि 7 पेक्षा मोठी संख्या, 7 पेक्षा मोठी संख्या आणि छाप. ही झाली दुसरी अट. आणि पहिली अट काय आहे, छाप किंवा काटा मिळणे आणि 3 ने भाग जाणारी संख्या. तर या दोन अटी झाल्या. आता कसं सोडवायचं बघूया. नमुना अवकाश S बरोबर, तर याचा नमुना अवकाश कसा येणार, तर हेड किंवा हेड आणि टेल आपण म्हणतो. हेड म्हणजे काय, छापा, टेल म्हणजे काटा. तर हेड साठी 1, हेड साठी 2, हेड साठी 3, हेड साठी 4, हेड साठी 5 आणि हेड साठी 6. म्हणजे काय, H1 H2 H3 H4 H5 H6. आता टेल साठी बघा, T1 T2 T3 T4 T5 आणि T6. म्हणजे काय, H1 H2 H3 H4 H5 आणि H6. हे कशासाठी, छाप्यासाठी. आणि काट्यासाठी कुठले, T1 T2 T3 T4 T5 आणि T6. तर एकूण किती आले, 6 आणि 6 किती आले, 12 आले. पण आपल्याला त्यांनी काय विचारले, फक्त नमुना अवकाश लिहा. आता n ऑफ s किती आहे इथं, तर n ऑफ s किती येणार आहे, टोटल किती आहे 12. म्हणजे n ऑफ s आला आपला 12. n ऑफ s इज इक्वल टू 12. पुढं A. आता घटना A साठी काय आहे, त्यांनी छापा किंवा काटा मिळणे. म्हणजेच काय, आणि पुढचे काय, 3 ने भाग जाणारी संख्या, ज्याचा अर्थ काय, 3च्या पाड्यातली. 3च्या पाड्यामध्ये काय दिसते आपल्याला, H3 आणि T3 आणि H6 आणि T6. हे चार आपल्याला हे दिसतात, घटक दिसतात. म्हणजे काय, A मध्ये कुठले येणार, या संचामध्ये कुठले घटक येणार, H3 H6 T3 T6. आणि छापा किंवा काटा विचारलाय, म्हणजे हेड पण आपण लिहू शकतो, टेल पण लिहू शकतो. तर एकूण किती घटक आले बघा, 1 2 3 4. तर n ऑफ a मध्ये किती आले, 4 घटक आले. S मध्ये आले 12 घटक. पुढे B ची अट काय बघा, B साठी वरच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या, 7 पेक्षा मोठी संख्या आहे का इथं कुठे आपल्याला दिसते का, तर इथं आपल्याला मोठ्यात मोठी संख्या कुठली मिळते, 6 मिळते. इकडे पण 6 आणि इकडे पण काय मिळते, मोठ्यात मोठी संख्या आपल्याला 6 मिळते. मोठ्यात मोठी संख्या जर 6 मिळते आणि त्यांची अट काय आहे, तर 7 पेक्षा मोठी संख्या ही त्यांची अट आहे. तर अशा वेळी तुम्हाला कोणताच घटक येणार नाही, तो रिक्त संच राहणार. तुम्ही 9वी ला शिकलाय रिक्त संच म्हणजे काय ते, तर ज्या संचामध्ये कोणताही घटक येत नाही त्या संचाला काय म्हणायचं, रिक्त संच. तर हा बी काय येणार, रिक्त संच राहणार. आणि रिक्त संचामध्ये किती घटक आहेत, काहीच घटक नाही, म्हणजे काय येणार, 0 घटक येणार. म्हणजे नाव बी किती आला, 0 आला. तर इथं आपला 3 मार्काचा हा प्रश्न पूर्ण झाला. आता आपण बघतोय संभाव्यता या धड्यामधला मार्च 22 ला आलेला प्रश्न. तर प्रश्न काय बघूया, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला. 52 पत्त्यांचा एक कॅट आहे, त्यामधून काय काढलंय आपण, एक पत्ता काढायचा आहे. तर पुढील घटकांची संभाव्यता काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा. तर आपल्याला करायची कृती पूर्ण करायची. तर पहिला प्रश्न काय बघा, काढलेला पत्ता एक्का असणे. ही काय, घटना ए. घटना ए काय त्यांनी सांगितले, तर काढलेला पत्ता काय असणे, एक्का असणे. आणि 2 काय, तर काढलेला पत्ता इस्पिकचा पत्ता असणे. ही काय, घटना बी. तर एक्का पूर्ण 52 जे पत्ते आहेत, तर यामध्ये काय असणार आहे, तर प्रत्येक प्रकारचा काय असणार आहे, एक एक्का असणार आहे. म्हणजे एकूण किती एक्का येणार आहेत, तर 4 एक्के येणार आहेत. कृती, नमुना अवकाश S मधील घटकांची संख्या 52 आहे. एकूण पत्ते 52 आहेत, म्हणून घटकांची संख्या किती आली, 52. म्हणून देअरफॉर n ऑफ s किती आला, म्हणून 52 आला. तर A एक बघा, A या घटनेनुसार काढलेला पत्ता हा एक्का असणे. तर प्रत्येक प्रकारचा एक
प्रत्येक प्रकारचा एक एक का म्हणजे किती येणार 4 एक्के येणार एकूण. देयरफॉर एन ऑफ ए किती येणार 4 येणार. तर 52 मधून आपल्याला किती एक्के काढायचे 4 एक्के काढायचे. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. हा आपण फॉर्म्युला लिहून घेतला किंवा सूत्र लिहून घेतलं पी एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. देयरफॉर पी ऑफ ए बरोबर 4 छेद 52. आता 52 मधून आपल्याला काय काढायचे 4 एक्का. एक्का 4 आहेत आणि एकूण पत्ते किती आहेत 52. म्हणून वरती येणार 4 खाली येणार 52. तर आपला पहिला बॉक्स आला 4, दुसरा बॉक्स आला एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. हे कसं सूत्रावरून आलं. तिसरा बॉक्स आला परत 4. आता 52 मधून आपल्याला 4 पत्ते पाहिजेत म्हणजे 4 एक एक्का काढायचा म्हणजे 4 पैकी एक आपल्याला 52 मधून मिळणार आहे. आणि पी ऑफ ए बरोबर आता 13 एक्के 13 13 चौक 52 म्हणजे किती येणार. हे कसं सोडू शकतो आपण 4 छेद 52 बरोबर 13 एक्के 13 4 एक्के 4 4 एक्के 4 4 त्रिकोण 12 म्हणजे किती आलं 1 छेद 13 किंवा 13 चौक 52. तर इथं काय आली शेवटचा जो बॉक्स आहे तो शेवटचा बॉक्स काला 1. इथे काय संख्या आली एक संख्या आली इथं. देयरफॉर पी ऑफ ए बरोबर 1 छेद 13. तर हे बॉक्स काय काय आले बघूया. पहिला बॉक्स आला 4, दुसरा बॉक्स आला एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, चौथा बॉक्स आला 4 आणि चौथा बॉक्स आला 1. तर एकूण बॉक्सची संख्या 4 आहे त्यामुळे हे गणित किती 2 मार्काला विचारले कधी मार्च 22 ला. इथे आपली कृती पूर्ण झाली. आपण बघतोय 5व्या धड्यातला संभाव्यता मधला प्रश्न. तर हा प्रश्न विचारलाय सप्टेंबर 21 मार्च 22 ला. तर प्रश्न काय बघूया. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता त्या घटनेसाठी नमुना अवकाश काढायचा आहे. नमुना अवकाश एस लिहा. तर नमुना अवकाश म्हणजे काय 2 नाणी फेकलं तर नाणीचे काय असतात एक बाजू असते हेड आणि दुसरी बाजू असते टेल. म्हणजे काय असते एक असती छापा दुसरी काय असणार आहे काटा. तर नमुना अवकाश काय येणार एच एच म्हणजे काय येणार एक तर दोन्ही वेळेला हेड येणार, दुसऱ्यांदा काय होणार हेड येणार किंवा टेल येणार, तिसऱ्यांदा काय होणार पहिल्यांदा टेल येणार नंतर काय येणार हेड येणार. पहिल्या नाण्यावर टेल येणार दुसऱ्या नाण्यावर येणार हेड आणि दोन्ही नाण्यावर काय येणार टेल येणार. तर नमुना अवकाश काय येणार एस बरोबर एच 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 टी टी एच आणि टी टी. ते लक्षात कसं ठेवायचं तर 2 वेळा तुम्हाला काय द्यायचं आहे एच एच द्यायचं आहे. 2 वेळा एच एच म्हणजे दोन्ही नाण्यांवर तुम्हाला काय मिळणार हेड मिळणार. परत दोन्ही नाण्यावर मिळणार तुम्हाला टेल. परत पहिल्या नाण्यावर हेड मिळणार दुसऱ्या नाण्यावर टेल मिळणार आणि नंतर तिसऱ्यांदा काय द्यायचं पहिल्या नाण्यावर टेल आणि दुसऱ्या नाण्यावर हेड. म्हणजे यामध्येच तुम्हाला इकडे आदला बदल करावे लागणार. पहिल्यांदा हेड नंतर टेल, पहिल्यांदा टेल नंतर हेड आणि दोन्ही वेळेला हेड दोन्ही वेळेला टेल. हा झाला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न 2 विचारलाय नोव्हेंबर 20 ला आणि जुलै 22 ला 1 मार्कासाठी. हे कसे 1 मार्काचे क्वेश्चन आहेत. 1 मार्क हे कसे आपले 1 मार्काचे क्वेश्चन आहेत. तर क्वेश्चन काय बघूया. एक फासा फेकला या घटनेचा नमुना अवकाश एस आणि त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस लिहा. तर नमुना अवकाश तुम्हाला द्यायचा आहे कशासाठी घटना काय आहे तर एक फासा फेकला. तर फाशामध्ये एकूण पृष्ठ किती असतात 1 2 3 4 5 आणि 6 बाजू असतात फाशाच्या. मग प्रत्येक पृष्ठभागावर 6 नंबर असणार आहे. 1 2 3 4 5 6 असे नंबर असणार आहेत. म्हणजे आपला नमुना अवकाश काय आला एस बरोबर 1 2 3 4 5 आणि 6. तर फासा कसा असणार आहे हा फासा असणार आहे असा आणि प्रत्येक पृष्ठभागावर म्हटलं तर 1 2 3 4 5 आणि 6 असे पृष्ठभाग आपले येणार. तर मग एन ऑफ एस म्हणजे एकूण घटकांची संख्या किती आली. एन ऑफ म्हणजे काय नंबर, एन म्हणजे काय नंबर, एस चे नंबर. एन ऑफ एस किती येणार 6. तर कसं 1 2 3 4 5 6 पॉसिबल आउटकम्स किंवा किती येणाऱ्या किती संख्या आहेत किंवा घटकांची संख्या किती आहे यामध्ये एस मधली. तर एस मधली घटकांची संख्या 6 आहे म्हणजे एन ऑफ एस किती आला आपला 6. तर आपण प्रश्न 1 मार्काला त्यांनी विचारला होता. तर इथं आपले हे 2 प्रश्न पूर्ण झाले.